नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. घडामोडींकडे. महिला मोर्चाची ठाण्यात जोरदार निदर्शनं, आगामी निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणी आणि आजपासून 10वीच्या परीक्षेस सुरुवात. पश्चिम बंगालमधील संदेशखालीमध्ये गेली 10 वर्ष महिलांवर सुरू असलेल्या अत्याचाराचे पडसाद शुक्रवारी ठाण्यात उमटले. ठाणे शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले आणि महिला अध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सकाळी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात संदेशखालीतील अत्याचाराचा निषेध नोंदवला. यावेळेला संतप्त महिलांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी तृणमूल काँग्रेसचा शहाजान शेख याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. यावेळेला भाजपाच्या माजी नगरसेविका नम्रता कोळी, प्रदेश प्रवक्ते सागर भदे, उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी, सचिन पाटील, भाजपाच्या नौपाडा महिला मंडळ मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले भोसले, सरचिटणीस विलास साठे, विक्रम भोईर इत्यादींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी फलक झळकवत घोषणाबाजी करून आरोपी शहाजान खान याचा धिक्कार केला. आज जे पश्चिम बंगालमध्ये जे संदेशखाली गाव आहे तिथे जे महिलांवरती अत्याचार होत आहे, गेले वर्षभर तिथे अतिशय घृणास्पद असा अत्याचार चालू आहे ना, त्याच्या विरोधात म्हणून आज ठाणे शहर महिला मोर्चा इथे आंदोलन छेडलेलं आहे. आमची मागणी आहे, ठाणे महिला मोर्चाची मागणी आहे की शाहनवाज शेख यांना फाशी झालीच पाहिजे. कुठेतरी त्यांनी जे अत्याचार करत आहेत त्याबद्दल त्यांना ही फाशी झालीच पाहिजे असं आमचं एक तीव्र आंदोलन घेऊन आम्ही हा संदेश तुमच्या माध्यमातून वरपर्यंत पोहोचवतो. शाहनवाज शेख आणि ते जे अत्याचारी पश्चिम बंगालमध्ये त्यांना फाशी झालीच पाहिजे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तसंच भविष्यातील आगामी सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानाची प्रक्रिया ही ईव्हीएमवर न घेता ती मतपत्रिकेवर घेण्यात यावी, याबाबत प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानं शुक्रवारी भारतातील पहिला वहिला पर्यावरणवादी पक्ष अशी सर्वसामान्य ओळख असलेल्या धर्मराज्य पक्षानं लोकशाही आणि सनदशीर मार्गानं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन पुकारलं होतं. आज घडीला ईव्हीएमद्वारे घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांना विरोध वाढतच चालला असून देशभरात असंतोषाचं वातावरण निर्माण झालंय. ईव्हीएमवर संशय असल्यानंच मतदान पत्रिका नाही तर निवडणूक नाही असा निर्धार व्यक्त करत धर्मराज्य पक्षानं सदर जनजागृती आंदोलन पुकारलं असल्याचं पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी सांगितलं. धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी या जनजागृती आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. यावेळेला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वंदना शिंदे आणि ठाण्यातील प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट प्रदीप टिल्लू उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना राजन राजे म्हणाले की संविधानकारांनी पसंतीचे लोकप्रतिनिधी सरकार निवडण्यासाठी आणि अपयशी राज्यकर्त्यांना बदलण्यासाठी मतदानाचा अधिकार देऊन भारतीय जनतेला सामर्थ्यवान बनवलंय. मात्र राज्यकर्त्यांनी ईव्हीएमला मतदानाचा अधिकार निष्प्रभ करणारं हत्यार बनवलंय. ईव्हीएम म्हणजे साधं मतदान यंत्र नसून जनतेतील असंतोष आणि सरकारविरोधी जनमत उखडून फेकणारं जेसीबी मशीनच आहे. सरकारबद्दल तीव्र नाराजी असताना सत्ताधारी पक्षाला विक्रमी बहुमत मिळवण्याचा चमत्कार केवळ ईव्हीएममुळेच घडून आलेला आहे. जगातील 194 देशांपैकी 120 देशांमध्ये निवडणूक मतदान पत्रिकेद्वारेच होतात. इटली, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, नेदरलँड इत्यादी देशांनी ईव्हीएम पद्धत बंद करून मतदान पत्रिकेचा स्वीकार केलाय. मग भारतामध्येच ईव्हीएम निवडणूक प्रक्रियेला बिलगून बसण्याचा हट्ट कशासाठी असा थेट सवाल राजन राजे यांनी यावेळी प्रशासनाला विचारला. शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या 10वी इयत्तेची अंतिम परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च या कालावधीत 10वी म्हणजे शालांत परीक्षेला सुरुवात होणार असून ठाणे जिल्ह्यातून 1.25 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. तर 340 परीक्षा केंद्रांवर कोणताही कॉपीचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिक्षण विभागाकडून 6 भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेला आजपासून 1 मार्चपासून सुरुवात होतीये. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षण विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यात 340 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार असून 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातील 1,21,022 विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार आहेत. तर कॉपीमुक्त परीक्षेसाठी 6 भरारी पथकं शिक्षण विभागाकडून तैनात करण्यात आली आहेत. कोरोनामुळे 2 वर्षापूर्वी शाळा तिथे परीक्षा केंद्र या तत्वावर विद्यार्थी ज्या शाळा महाविद्यालयात शिक्षण घेत होते तिथेच त्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखण्यासाठी परीक्षा केंद्रांमध्ये चौपट वाढ करण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे ओसरल्यानं मागील वर्षापासून शाळा महाविद्यालयं नियमित सुरू झाली आहेत. त्यामुळे मागील वर्षापासून 10वीची परीक्षा पूर्वीप्रमाणेच नियमित आणि शिस्तबद्ध पद्धतीनं घेतली जाते. आज 10वीचा पहिला पेपर होणार असून 24 मार्चपर्यंत 10वीची परीक्षा सुरू राहील. मागील वर्षी 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यात 332 परीक्षा केंद्रांवर जिल्ह्यातील 1,16,542 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असून ठाणे जिल्ह्यातील 1,21,022 विद्यार्थी 340 परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. त्यापैकी ग्रामीण भागात 60 तर महापालिका क्षेत्रात 280 परीक्षा केंद्र असणार आहेत. टोईंग कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या 2 आरोपींची मुंब्रा पोलिसांनी आज रस्त्यावर परेड काढली. दानिश शेख आणि सलीम शेख अशी आरोपींची नावं आहेत. काही दिवसांपूर्वी दोन्ही आरोपींनी दुचाकी टोईंग करत असताना वाहतूक कर्मचाऱ्यांना मारहाण करून त्यांच्यावर चौफेर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. मात्र पोलिसांनी त्यांना माथेरान इथून अटक केली आहे. अटक आरोपी दानिश आणि सालेम यांच्यासोबत परेड काढली आणि दोन्ही आरोपींनी टोईंग कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची जागा निदर्शनास आणून दिली. रस्त्यावर दोन्ही आरोपींची परेड पाहून सर्वसामान्य जनतेनंही पोलिसांचं कौतुक केलं. पोलिसांनी अशा आरोपींसोबत योग्य पाऊल उचललं जेणेकरून इतर कोणी असा हल्ला करण्यापूर्वी विचार करावा. ज्या ठिकाणी आरोपींनी हल्ला केला त्याच ठिकाणी पोलिसांनी त्यांची परेड काढली. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या आदेशानुसार मोठी कारवाई करण्यात आली. मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ PI ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितलं की दानिश शेख याला अटक करण्यात आली आहे. 6 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. दोन्ही आरोपींविरुद्ध 353, 341, 323, 504, 506, 183, 189, 120B, 427, 34 आर्म ॲक्ट 425 मुंबई पोलीस अधिनियम 37(1) नुसार दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर, आज जे हे आरोपी आहेत ट्रॅफिकमध्ये प्रॉब्लेम म्हणजे हे झालं तर त्यामध्ये जे किती आरोपी आहेत आणि काय गुन्हा दाखल आहे? रेड घेण्यात आली ती कसली होती आणि कशासाठी होती? नाही, दिनांक 24 फेब्रुवारीला आमचे पोलीस जे ट्रॅफिकचे आहेत मुंब्रा ट्रॅफिकचे ते जे त्यांचं काम करत होते तर त्या कामामध्ये त्यांचं काम आहे की ज्या अनधिकृतरित्या आणि चुकीच्या पद्धतीने बाईक रस्त्यावर लावले त्याच्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे अशा गाड्यावरती कारवाई करणं हे त्यांचं काम आहे. हे त्यांचं काम करत असताना त्या ठिकाणी हे 2 इसम आले, दानिश आणि सलीम खान. तर यांनी आमच्या वाहतूक कर्मचाऱ्यांच्या सरकारी कामात अडथळा आणला आणि त्यांच्यासोबत गैरवर्तन केले म्हणून आम्ही त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आमच्या DB टीमनी त्यांची गोपनीय माहिती काढून त्यांना अटक केलेली आहे. त्यांना कोर्टासमोर हजर केले असता या गुन्ह्याच्या तपासासाठी दिनांक 2 मार्चपर्यंत पोलीस कस्टडी आहे आणि आम्ही आमचा तपास करत आहोत. आज त्यांच्याकडून घटनास्थळ व्हेरिफिकेशन करणं, कुठल्या जागेवरती त्यांनी पोलिसांसोबत गैरवर्तन केलं ते त्यांनी कबूल केलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते घटनास्थळ दाखवत होते त्याप्रमाणे घटनास्थळ पंचनामा केलेला आहे. सर, या दोघं आरोपींमध्ये कोणावर काही पहिला यातील दानिश शेख आहे याच्यावरती जवळजवळ 6 गुन्हे दाखल आहेत आणि ते गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. आम्ही ऑलरेडी त्याच्याविरुद्ध योग्य पद्धतीची प्रतिबंधक कारवाई सुरू केली होती आणि ती कारवाई अंतिम टप्प्यात असतानाच त्याच्याकडून हा गुन्हा घडलेला आहे. म्हणजे आता आम्ही त्याच्यावरती याच्यापुढे अजून जो सक्त जे आहे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आम्ही आणि प्रतिबंधक कारवाई घेणार आहोत. आज सकाळी अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली होती. सकाळी शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यांची, पालकांची, कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाची, बाजारपेठेतील विक्रेत्यांची अवकाळी पावसानं पळापळ झाली. शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून पुढे 15 मिनिटं पावसाची रिमझिम सुरू होती. अचानक आलेल्या या पावसानं नागरिकांना आडोसा घेऊन चालावं लागत होतं. सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या महिला पुरुषांची देखील पावसानं पळापळ झाली.
शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून पुढे 15 मिनिटं पावसाची रिमझिम सुरू होती. अचानक आलेल्या या पावसानं नागरिकांना आडोसा घेऊन चालावं लागत होतं. सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या महिला पुरुषांची देखील पावसानं पळापळ झाली. ठेवलेली भाजी खराब होऊ नये म्हणून झाकून ठेवण्यासाठी तारांबळ उडाली. घरातून बाहेर पडताना अनेक नोकरदार मंडळींनी छत्री घेऊन बाहेर पडणंच पसंत केलं. मुलं रेनकोट घालून शाळेत जात होती. दरम्यान शुक्रवारी सकाळी आभाळ भरून आलं होतं, त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवली गेली. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. महिला मोर्चाची ठाण्यात जोरदार निदर्शनं. आगामी निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणी आणि आजपासून 10वीच्या परीक्षेस सुरुवात. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666621341. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.